नमस्कार मित्रांनो, नॉलेज फर्स्टवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख भरती सराव प्रश्नसंच पाहणार आहोत। यामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था व त्यांचे कार्य, नवोदय विद्यालय यावर आधारित प्रश्नसंच पाहणार आहोत। प्रश्न पहिला, नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यात कधी सुरू झाली? ए 1983-84, बी 1984-85, सी 1985-86, डी 1987-88। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1985-86। प्रश्न दुसरा, इसवी सन 1989 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने नवोदय विद्यालयाचा नामविस्तार टिंबटिंब असा करण्यात आला। ए जवाहरलाल विद्यालय, बी महात्मा गांधी विद्यालय, सी इंदिरा गांधी विद्यालय, डी जवाहर नवोदय विद्यालय। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जवाहर नवोदय विद्यालय। प्रश्न तिसरा, नवोदय विद्यालयात कितव्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण दिले जाते? ए 5वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण, बी 6वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण, सी 6वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण, डी 5वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण। बरोबर उत्तर आहे बी 6वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण। प्रश्न चौथा, नवोदय विद्यालये टिंबटिंब मंडळाशी संलग्न आहेत। ए SCERT, बी CCRT, सी NCERT, डी CBSE। बरोबर उत्तर आहे डी CBSE। प्रश्न पाचवा, नवोदय विद्यालयासाठी प्रवेश परीक्षा कोण घेते? ए SCERT, बी CCRT, सी NCERT, डी CBSE। बरोबर उत्तर आहे सी NCERT। प्रश्न सहावा, नवोदय विद्यालय प्रवेशाचे प्रमाण किती व कसे आहे? ए ग्रामीण भागातील 75%, शहरी भागातील 25%, बी ग्रामीण भागातील 80%, शहरी भागातील 20%, सी ग्रामीण भागातील 60%, शहरी भागातील 40%, डी ग्रामीण भागातील 70%, शहरी भागातील 30%। बरोबर उत्तर आहे ए ग्रामीण भागातील 75%, शहरी भागातील 25%। प्रश्न सातवा, नवोदय विद्यालयातील शिक्षणाची भाषा कोणती आहे? ए मराठी, हिंदी व इंग्रजी, बी मराठी व इंग्रजी, सी हिंदी व इंग्रजी, डी मराठी व हिंदी। बरोबर उत्तर आहे सी हिंदी व इंग्रजी। प्रश्न आठवा, नवोदय विद्यालयात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील किती जागा राखीव असतात? ए जिल्ह्यातील लोकसंख्येच्या 50%, बी जिल्ह्यातील लोकसंख्येच्या 60%, सी राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात, डी जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात। बरोबर उत्तर आहे डी जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात। प्रश्न नववा, नवोदय विद्यालयातील सर्व खर्च कोणत्या सरकारकडून केला जातो? ए राज्य सरकार, बी केंद्र सरकार, सी विभागीय स्तरावरून, डी संबंधित जिल्ह्यातून। बरोबर उत्तर आहे बी केंद्र सरकार। KVS म्हणजेच केंद्रीय विद्यालय संघटन यावर आधारित प्रश्नोत्तरे पाहूया। प्रश्न पहिला, केंद्रीय विद्यालय संघटन योजनेस टिंबटिंब मंजुरी देण्यात आली। ए 1960, बी 1961, सी 1962, डी 1963। बरोबर उत्तर आहे सी 1962। प्रश्न दुसरा, टिंबटिंब मध्ये केंद्रीय विद्यालय संघटन या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली। ए 1965, बी 1966, सी 1967, डी 1968। बरोबर उत्तर आहे ए 1965। प्रश्न तिसरा, केंद्रीय विद्यालयात मध्ये आरक्षण खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। ए SC 15%, बी ST 7.5%, सी इतर मागासवर्गीय 27%, डी वरीलपैकी सर्व। बरोबर उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व। प्रश्न चौथा, KVS भारताबाहेर कोणकोणत्या ठिकाणी केंद्रीय विद्यालय आहे? ए नेपाळमधील काठमांडू येथे 1, बी रशियातील मॉस्कोमध्ये 1, सी इराणमधील तेहरानमध्ये 1, डी वरीलपैकी सर्व। बरोबर उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व।
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.